आज आपण अगदी मस्त अशी खारी मूग डाळ घरी बनवणार आहोत. ही खारी मूग डाळ बाहेर मिळते तशीच अगदी कुरकुरीत अशी घरी आपण बनवू शकतो. करायला अगदी सोपी आहे आणि आपण ही जी मूग डाळ आहे ती महिनाभर घरामध्ये साठवून ठेवू शकतो. आता इथे बघा अगदी बाहेर मिळते ती मूग डाळ मी इथे वापरलेली आहे. तुम्हीही बिना सालीची मूग डाळ वापरायची. ती रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली की इथे दाखवल्याप्रमाणे अशी छान फुलते. ही मस्त फुलल्यानंतर आपण ती व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची. म्हणजेच जोपर्यंत तिचा वरचा पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत ती धुवून घ्यायची. अगदी 3 ते 4 वेळा अगदी हलक्या हाताने ही मूग डाळ जर धुतली तर ते पांढरं पाणी जे आहे ते निघणं बंद होतं. म्हणजेच आपली मूग डाळ एकदम हलकी-हलकी अशी होते. इथे बघा पूर्ण मूग डाळ जी आहे ती आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आता हिला आपण एका चाळणीमध्ये घालून तिचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तिथे एक खाली बाऊल ठेवला, त्यावर आपण चाळणी ठेवली आणि नंतर वरतून मूग डाळ जी आहे ती पूर्णपणे ओतून घेतले. यामुळे पाणी अगदी खाली गेले आणि मूग डाळ चाळणीतच राहिली. आपल्याला अगदी पाणी काढायलाही सोपं गेलं. आता इथे पूर्ण पाणी या चाळणीमधून खाली निथळून घ्यायचं. हे पूर्ण पाणी आपण निथळून घेतल्यानंतर ही जी मूग डाळ आहे ती आपल्याला एका कोरड्या कपड्यावर थोडीशी सुकवायला घालायची आहे. आता इथे मी एका कपड्यावर ही मूग डाळ सुकवते, म्हणजे त्यातील जो पाण्याचा अंश आहे तो अगदी कमी होईल. इथे छोटासा कपडा घेतल्यामुळे तो ओला झालेला आहे. अगदी त्यातील पाणी पटकन या कपड्याने कोरडं करून घेतलेलं आहे. पण आता हा कपडा पूर्णपणे ओला झाल्यामुळे मी इथे दुसऱ्या कपड्यावर ही जी मूग डाळ आहे ती टाकून घेते. आता ही दुसऱ्या कपड्यावर आपल्याला अगदी 10 ते 15 मिनिटासाठी ही मूग डाळ व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची आहे. म्हणजे यातील जे पाण्याचा अंश आहे तो अगदी कमी होईल आणि थोडीसुद्धा आपली डाळ ही ओलसर राहणार नाही. आता ही व्यवस्थित आपण पांगून घेतल्यानंतर याच्यावरील जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे कमी होतो आणि मूग डाळ ज्यावेळेस आपण तळत असतो त्यावेळेस ती अजिबात अंगावर उडत नाही. तुम्ही ही मूग डाळ आपण एकदा बनवून ठेवली तर अगदी महिन्यापर्यंत तो आरामात टिकून राहते. त्यामुळे कुठे प्रवासात जायचं असेल किंवा जेवणासोबत खायची असेल तर अगदी कुरकुरीत एकदम मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शरीराला अगदी पौष्टिक अशी मूग डाळ आहे. इथे दाखवल्याप्रमाणे छान आपली मूग डाळ थोडीशी कोरडी झालेली आहे. म्हणजे त्यातील पाण्याचा अंश जो आहे तो अगदी कमी झालेला आहे. आता इकडे कढईमध्ये तेल कडकडीत गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये चाळणी घातली आणि या पद्धतीने जर तुम्ही मूग डाळ तळली तर ती अजिबात तेलामध्ये पूर्ण पसरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेलामध्ये न पसरल्यामुळे आपल्याला ती झाऱ्याने एक-एक जमा करायची गरज पडत नाही. आता व्यवस्थित अशी एकदम बाहेर आपण छान अशी मिळते तशीच मूग डाळ बनवण्यासाठी अगदी कडकडीत तेलामध्ये ही मूग डाळ तळून घेतली आणि इकडे मिठाच्या पाणी 1 चमचा मीठ मी एका बाउलमध्ये घेऊन ते छान असं मिक्स करून पाण्यामध्ये घेतलं होतं. आता ते 1 चमचा पाणी जे आहे ते आपण यामध्ये घालायचं. म्हणजेच मूग डाळ जी आहे ती खायला एकदम सारखी खारी लागते. आपण जर असे वरतून मीठ टाकलं तर ती जी मूग डाळ आहे ती एवढी छान लागत नाही. त्यामुळे अगोदर आपण काय करायचं एका वाटीमध्ये 1 चमचा मीठ घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान विरघळून घ्यायचं आणि मूग डाळ तळत आली की मग इथे दाखवल्याप्रमाणे 1 चमचा ते पाणी जे आहे ते यामध्ये घालायचं. म्हणजेच मूग डाळीला अगदी सारख्या प्रमाणात खारेपणा येतो. आता इथे छान मूग डाळ आपली अगदी हाय ते मीडियम फ्लेमवर आपण तळून घ्यायची. यामुळे मूग डाळ पटकन तळते आणि कुरकुरीत देखील होते. इथे मी थोडे-थोडे करून चाळणीमध्ये सगळी मूग डाळ तळून घेतली. यामुळे अजिबात आपल्याला मूग डाळ जमा करायला जड गेलेलं नाही. इथे बघा अगदी कुरकुरीत अशी मूग डाळ आपली तयार झालेली आहे. तुम्हाला आवाज पण येत असेल किती कुरकुरीत ही मूग डाळ तयार झालेली आहे. आता ही मूग डाळ आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवायची. म्हणजेच अगदी कुरकुरीत जशीच तशी आपली मूग डाळ ही राहते. थोडीशी थंड होईपर्यंत अशीच बाहेर ठेवायची. म्हणजेच तिच्यातील जो तेलकटपणा असतो तो पूर्णपणे कमी होऊन जातो. इथे तुम्हाला मस्त अशी आपली खारी मूग डाळ तयार झालेली दिसत असेल. अगदी बाहेरच्या सारखी ही मूग डाळ तयार होते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.